नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी इथे बनवणार आहे मसाला भेंडी, म्हणजेच भरली भेंडी. खूप छान लागते आणि ती कशी बनवायची ती तुम्हाला दाखवते. तर इथे मी ना 150 ग्रॅम ही भेंडी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतली 2-3 वेळा पाण्याने. त्यानंतर ना एक सुकं कापड घेऊन त्याच्याने आपल्याला भेंडी आहे ती अशी पुसून घ्यायची आहे. पूर्ण सुकी करायची आहे, नाहीतर मग ओली राहिली ना तर मग भेंडीची भाजी आपली ही चिकट होईल. म्हणून आपल्याला चांगली व्यवस्थित ही सुकी करून घ्यायची आहे. तर आता मी ना सगळी भेंडी पुसून घेतली. त्यानंतर आपल्याला लागणार आहे वाटण. तर वाटणासाठी इथे बघा मी पाववाटी सुकं खोबरं किसून घेतलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये घालूया आल्याचे छोटे छोटे पीस केलेले आणि एक मिरची घालणार आहे. तुम्हाला पूर्ण जर हिरव्या मिरचीवर मसाला करायचा असेल तर मिरच्या वापरा. इथे मी एकच हिरवी मिरची घेतली आणि त्यामध्ये तिखट घालणार आहे. त्यानंतर आलं घेतलं आहे, लसणीच्या 5 ते 6 पाकळ्या घेतल्या आहेत. त्यानंतर कोथिंबीर घेतली थोडीशी. आता आपल्याला हे थोडंसं जाडसरच असं वाटून घ्यायचं आहे. तर आता इथे आपलं वाटण हे तयार झालं. आता ते एका ना बाऊलमध्ये आपण काढून घेऊया. हे बघा अशा प्रकारे एकदम पेस्ट नाही आपल्याला करायची आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, म्हणजे आपलं दाण्याचं कूट असतं ना त्याप्रमाणे. तर आता हे एका मी बाऊलमध्ये काढून घेते बघा. त्यानंतर आपण मग बाकीचे मसाले यामध्ये मिक्स करूया. तर आता इथे दाण्याचं कूट घालते मी अर्धी वाटी, चवीनुसार मीठ घातलं, गरम मसाला घालते अर्धा चमचा. त्यानंतर इथे धणे जिरे पावडर घेतली पाव चमचा, हळद घेतली पाव चमचा. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे तिखट. त्यानंतर घालायचं आहे पाव चमचा चाट मसाला. चाट मसाला घातला ना की भाजी आपली खूप छान अशी होते आणि चिकट होत नाही. तर आता हे मी चमच्याने मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपल्याला हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून. त्यानंतर आता आपण ही भेंडी जी घेतलेली आहे ना धुवून पुसून, तर ती आहे ती त्याचा दोन्ही बाजूचे म्हणजे देठ आहेत ते काढून टाकायचे. त्यानंतर त्याला अशी उभी चीर द्यायची आहे हलकीशी, पूर्ण कट नाही करायची आपल्याला, हलकीशी चीर द्यायची आहे त्याला. त्यानंतर त्यामध्ये बिया आहेत ना त्या हातानेच आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर आता तुम्हाला दाखवते बघा मी. हे बघा असं आपण चीर दिले. त्यानंतर त्यातलं हे जे बी आहे ना ते काढून टाकायचं आहे. हे बघा अशा प्रकारे काढून टाकायचं. तर आता पूर्ण भेंडी आहेत त्या मी अशाच कट करून घेते. तर त्यानंतर दाखवते तुम्हाला इथे. हे बघा आता मी कट करून घेतल्यात सगळ्या भेंडी. त्यानंतर आपण जो हा मसाला तयार केला ना तो ह्यामध्ये आपण गच्च असा दाबून घेऊया. हे बघा पूर्ण असं भरून घ्यायचं गच्च. आणि ही सुकी भाजी ना खूप छान होते आणि मुलंसुद्धा आवडीने खातात आणि आपण ही टिफिनला वगैरे नेऊ शकतो. खूप छान होते टेस्टी. तर आता बघा ही सगळी भेंडी आहे ती मी अशी भरून घेतली. हे बघा आता आपण फोडणी देऊया. तर कढईमध्ये ना तेल गरम करायचं इथे 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची पाव चमचा. मोहरी छान तडतडली ना की त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची. त्यानंतर आपण भरून घेतलेली भेंडी घालायची यावरती आणि हलक्या हाताने मिक्स करायचे आहे. इथे गॅस मी मध्यम ठेवलेला आहे. तर एकदम हलक्या हाताने मिक्स करायची आणि आपण गच्च मसाला भरला आहे त्याच्यामुळे तो बाहेर वगैरे निघत नाही. तुम्ही बघू शकता इथे छान अशी मिक्स करून घेऊया. हे बघा तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही मसाल्यामध्ये लिंबूसुद्धा घालू शकता जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर. तर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतली आणि फक्त 1 मिनिटभर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. तर आता आपण झाकण काढूया. आता दाखवते मी. हे बघा आता आपल्याला ना झाकण न ठेवताच ही भाजी छान अगदी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे अशी कुरकुरीत होईपर्यंत. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपली भेंडीची भाजी तयार झाली. खूप छान होते, टेस्टी होते एकदम. तुम्हाला दाखवते मी. हे बघा तर आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.